शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मेघा निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती। ग्रामसभा गावातील विविध समस्यांनी गाजली। गावात दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण, घरकुल, अंगणवाड्यांची झालेली दुरावस्था, पावसाळ्यामुळे गटारींची दुरावस्था, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम, ग्रामीण रुग्णालयातील तसेच पशुसंवर्धन अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाला राहण्याची व्यवस्था असून देखील त्याला निवासी राहत नसल्यामुळे नागरिकांची तसेच शेतकरी वर्गाची होणारी गैरसोय, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा बऱ्याचशा विविध समस्यांनी ग्रामसभा गाजली। ग्रामसभेला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोळी समाजाध्यक्ष रवींद्र कोळी यांनी अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग मुख्यालय थांबत नसल्याची तक्रार केली। तसेच प्रमोद मराठे तसेच किशोर पाटील यांनी अंगणवाडीत होणाऱ्या गैरसोयीबाबत समस्या मांडल्या। मराठा समाजाध्यक्ष नंदलाल मराठे यांनी पाण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत समस्या मांडल्या। पत्रकार हेमंत चौधरी यांनी मागील ग्रामसभेत थाळनेर गावातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत ठराव करण्यात आला होता। आजपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याची तक्रार केली। तसेच थाळनेर येथील काही ग्रामस्थांनी घरकुल, अतिक्रमण, गटारांची दुरावस्था अशा अनेक समस्या सरपंच मेघा निकम तसेच ग्रामविकास अधिकारी भिका निकम यांच्या समोर मांडल्या। ग्रामस्थांच्या सर्व समस्या सरपंच मेघा निकम आणि ग्रामविकास अधिकारी भिका निकम यांनी समजून घेतल्या व तसा ठराव देखील करण्यात आला। यावेळी सरपंच मेघा निकम, शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय वागुल, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडेले, गणेश चौधरी, मोतीलाल भिल, अनिल मराठे, रेखाबाई कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगर कोळी, सुनील शिरसाट, मराठा समाजाध्यक्ष नंदलाल मराठे, कोळी समाजाध्यक्ष रवींद्र कोळी, प्रमोद मराठे, अंगणवाडी सेविका तसेच थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थाळनेर।